ठाण्यातील घोडबंदर रोड जो आहे तो सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण सध्या माजीवाडा जंक्शन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहिले तर दररोज मोठ्या संख्येने जड अवजड वाहनं जे ते घोडबंदर पट्ट्यामध्ये ये जा करताना दळणवळण करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत हा रस्ता अवजड वाहनांना बंद असणार आहे। पर्यायी मार्ग म्हणजे माजीवाडा जंक्शन ते नाशिक आणि अंजूर फाटा या ठिकाणी अवजड वाहनांना बाह्य वळण मार्ग देण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर घोडबंदर मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते आणि तसेच गायमुख चौपाटी परिसरात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात। या ठिकाणी नागरिकांना रस्ता ओलांडणं शक्य होत नाही, त्यामुळे गायमुख चौपाटी परिसरात उड्डाण पूल उभारण्यात येत आहे आणि त्याच उड्डाण पुलाचं काम जे ते मोठ्या जलद गती मार्गाने होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र गायमुख परिसरात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी खांबावर पूर्ण निर्मिती लोखंडी चौकट बसवण्यात येणार आहे। त्यामुळे हा रस्ता जो आहे तो सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत घोडबंदरचा रस्ता अवजड वाहनांसाठी वाहतूक विभागाकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शक्यतो पर्याय मार्ग जो वाहतूक विभागाने दिला आहे तोच वापरावा अशी देखील माहिती वाहतूक विभागाने दिलेली आहे। त्यामुळे सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 18 तारखेच्या या तारखेला हा रस्ता बंद केल्यामुळे मोठा फटका जो आहे तो अवजड वाहनांना बसणार आहे। मात्र त्याचाच पर्याय मार्ग जे ते वाहतूक विभागाने दिलेला आहे त्या पर्याय मार्गाचा वापर या ठिकाणी करावा अशी देखील माहिती वाहतूक विभागाने दिली आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।